रत्नागिरी जिल्ह्यातील जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलाय। छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या 19 जणांच्या गटातील 5 जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमारांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे पर्यटक सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान समुद्रकिनारी फिरण्यासाठी आणि समुद्राचा आनंद घेण्यासाठी गेले होते। यावेळी गटातील काही सदस्य समुद्रात उतरले, मात्र समुद्रातील पाण्याचा वेग, खोल भाग आणि लाटांच्या तीव्रतेचा योग्य अंदाज न आल्याने 5 जण अचानक समुद्राच्या आत ओढले गेले। घटनेनंतर किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक, जीवरक्षक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। समुद्रातील प्रबळ प्रवाहामुळे बचाव कार्याला मोठा अडथळा येत असून बोटींच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू आहे। सध्या समुद्रात जोरदार करंट असल्याने शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले आहे। दरम्यान बेपत्ता पर्यटकांची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। या घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करण्याचे, धोकादायक भागात न जाण्याचे आणि समुद्रातील परिस्थितीचा अंदाज न घेता खोल पाण्यात उतरणे टाळण्याचे आवाहन केले आहे। गणपतीपुळे परिसरात सध्या चिंतेचे वातावरण असून बेपत्ता पर्यटकांचा सुखरूप शोध लागावा यासाठी सर्व स्तरातून प्रार्थना व्यक्त केली जाते आहे।